भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच एवढं सगळं काही कमवून ठेवलं आहे. सर्व धर्म समभाव, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्या गोष्टी ज्या आपल्याला देऊन गेलेल्या आहेत, त्या संविधानानेच आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. तेच आम्हाला लोकांपर्यंत द्यायचं आहे आणि लोकांनी पण ते एक्सेप्ट करायचं आहे. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आणि खूपच भारी दिसतं या साडीमध्ये. फायनली अप्सराचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे. काय सांगाल अप्सराबद्दल? नाही, प्रचंड आनंद होतोय आणि अशा पद्धतीने हे म्युझिक लॉन्च होईल असं वाटलं नव्हतं. पण ज्या पद्धतीने मी आज गाणी बघितली आहेत, तुम्हाला पण आवडली असतील नक्कीच. कमाल गाणी आहेत, लोकांना आवडतील अशी गाणी आहेत. रोमॅन्टिक आहे, सॅड सॉन्ग पण आहे आणि त्याच्यात डान्सिकल पार्ट पण आहे. खूप भारी वाटलं मला. काय सांगाल, नवीन जनरेशन, नवीन पिढी चित्रपटामध्ये पदार्पण करत आहे. सुयश आहे आणि मयुरी आहे आणि बरीच मंडळी, अक्षता वगैरे आहेत. काय सांगाल, किती अनुभव चांगल्या प्रकारे होत आहे सगळ्यांसोबत काम करणं? प्रचंड म्हणजे खूप मेहनती आणि टॅलेंटेड मुलं आहेत ही. यांना अभ्यास करून ते आलेले आहेत या क्षेत्रात. आणि खरं तर हे सगळे तिघेही ॲक्टर्स जे आहेत, तर त्यांनी ना म्हणजे थिएटर केलेलं आहे. थिएटरची मुलं भन्नाट असतात आणि अप्रतिम काम आहे सगळ्यांचं. खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांचं काम तर एका सीनमधूनच कळतं की काय डेडिकेशननी काम केलं आहे त्यांनी. त्यामुळे या मुलांबरोबर काम करताना खूप खूप आनंद झाला आहे मला. आपण एक एक्सपिरियन्स ॲक्ट्रेस आहात आणि त्याच्यामुळे तर पुढचा प्रश्न विचारतो की एक एक्सपिरियन्स ॲक्टर आहात, नवीन पिढी पण सोबत आपल्यासोबत काम करते. मग असं आपले काही टिप्स त्यांना वगैरे आता तुम्ही शेअर केलात का सेटच्या शूटिंगच्या दरम्यान? खरं सांगायचं तर काही गरजच नाही या मुलांना काही शिकवण्याची. उलट या आत्ताच्या या कलाकारांना ना त्यांच्याकडनं घेण्यासारखं खूप आहे. आणि मला प्रामाणिकपणे बोलायला आवडतं आणि त्यांच्याकडनं शिकायला आवडतं. कारण त्यांचा जो थॉट प्रोसेस आहे ना, तो खूप वेगळा आहे. आणि त्या माझ्या आणि त्यांच्या थॉटबरोबर इतकं मॅच झालं होतं ना. कारण मी जरी बरीच वर्ष काम करत असले तरी एक्सपिरियन्स या मुलांबरोबर तुम्हाला मॅच करावाच लागतो. त्यामुळे त्यांच्याकडनं पण मी खूप काही शिकली आहे. त्यांनी माझ्याकडनं काही शिकलं असेल तर गिव्ह अँड टेक खूप चांगला होता या मुलांबरोबरचा आणि खूप भन्नाट वाटलं मला. प्रेक्षकांसमोर तुम्ही नवीन स्वतःचं काय सादरीकरण करणार आहात अप्सराच्या चित्रपटामध्ये? काय नवीन प्रेक्षकाला पाहायला भेटेल? सर, हे मला आता सांगता येणार नाही खरं सांगायचं. कारण ते तुम्हाला पाहायलाच मिळेल जे काय आहे ते. कारण माझा जो काय त्यात मी अभिनय केला किंवा मी जे कॅरेक्टर केलेलं आहे ते अनपेक्षित आहे माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी. मी पहिल्यांदा असं काहीतरी करून घेतलं आहे माझ्याकडनं आणि मला वाटलं नव्हतं की या रोलसाठी ते मला कधीतरी बोलवतील. पण आवडलं मला आणि त्यांनी जशी रिस्क घेतली तशी मी पण मोठी रिस्क घेतली आहे. आणि हल्लीच मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने. काय नवीन वर्षामध्ये काय काय करण्याचे प्लॅनिंग्स वगैरे काहीतरी असतील दर्शकांसमोर? काय काय नवीन आत्ता आजपर्यंत सगळ्यांनी मला लावणी सम्राज्ञी आणि नृत्यातनं सगळ्यांनी पाहिलं आहे. तर येणारं वर्ष तुम्हाला एक मेघा गाडगे, अभिनेत्री मेघा गाडगे म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये वेगवेगळ्या खूप वेगळा एक्सपिरियन्स असेल लोकांसाठी आणि माझ्यासाठी. खूप प्रोसेस चालू आहे माझी. मी शिकते आहे बऱ्याच गोष्टी आणि कारण मला दडपड आहे जास्त का लोकांनी मला जसं नृत्यामध्ये एक्सेप्ट केलं आहे तसं अभिनेत्री म्हणून पण त्याने एक्सेप्ट करावं आणि करतील नक्की. येत्या 2-3 दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. काय स्पेशल प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहात? सर, आत्ताच माझी जी जय भीमवरची लावणी आहे ती प्रचंड गाजती आहे आणि पहिल्यांदा आम्ही ती जय भीमवरची लावणी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना म्हणून आम्ही ती लावणी तयार केली आहे आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या 2-3 दिवसातच इतक्या रील्स झाल्यात, इतका इंस्टाग्रामवर खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं आहे. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं खरंच आभार मानते. खूप भारी वाटतं मला ते. काय सांगाल, अशी कोणती एखादी गोष्ट, सगळ्यांना तर माहिती, सगळ्यांना आदर्श आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, अशी एखादी गोष्ट, एक अभिनेत्री म्हणजे मेघा गाडगेसारख्या अभिनेत्रींना असा कोणता आदर्श सगळ्यात जास्त त्यांचा घ्यावासा वाटतो? कोणती सगळ्यात जास्त भारी गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यामधून तुम्हाला समजते किंवा अजून तुम्ही शिकता, समजता आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकता? एकतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच एवढं सगळं काही कमवून ठेवलं आहे. सर्व धर्म समभाव, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्या गोष्टी ज्या आपल्याला देऊन गेलेल्या आहेत, त्या संविधानानेच आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. तेच आम्हाला लोकांपर्यंत द्यायचं आहे आणि लोकांनी पण ते एक्सेप्ट करायचं आहे.
त्याची सुरुवात तर आम्ही केलीच आहे. त्या बात आहे. खेर बऱ्याच गप्पा आपण ट्रेलर लॉन्चच्या वेळी तर मारूच. खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा की फायनली 10 मेला चित्रपट येतो आपल्याला. काय सांगाल प्रेक्षकांसाठी? 10 मेला नक्की चित्रपटगृहात जाऊन तुम्ही चित्रपट पाहायचा आहे. आम्ही बरेच असे अनोळखी चेहरे आम्ही एकत्र आलो आहे. कधी वेगवेगळे कामं करत होतो, पण आता पहिल्यांदा एका स्क्रीनवर आम्ही दिसणार आहोत. विठ्ठल काळेजी जे खूप सुंदर काम करतात, त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, तर त्याचा मला जास्त आनंद होतो आहे. शशांक सर आहेत, परत राजेश आहे, खूप लोकं आहेत जी अभिनयात खूप त्यांनी नाव गाजवलं आहे ऑलरेडी, आणि त्यांच्यासोबत आम्ही एकत्र काम करतो आहे. तर प्लीज बघा, आणि कसा वाटला हा चित्रपट तुम्हाला ते पण नक्की कळवा. आम्हाला खूप अपेक्षा आहे प्रेक्षकांकडून. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.